नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपली आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत. ताई, डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे? आता तुम्हाला सर्वांना डिसेंबर महिन्याचे वेध लागलेले आहेत. त्याच्यामध्येच बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे, ताई आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 हप्ते एकत्र येतील का? अर्ध्या महिलांचा प्रश्न असा आहे, ताई आम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते एकत्र येतील का? आलं का लक्षात मी काय सांगितलं? ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्या महिलांचा प्रश्न आहे, नोव्हेंबर डिसेंबर 2 हप्ते येतील का? आणि ज्या महिलांना हप्ता आला आहे नोव्हेंबरचा त्यांचा असा प्रश्न आहे, डिसेंबर आणि जानेवारी 2 हप्ते येतील का? तर ही खूप महत्वाची माहिती आहे आणि तुमच्याच प्रश्नांवर आहे. आणि कालही याच्यावर लाईव्ह घेतली, तर तीही लाईव्ह पहा. त्याच्यामध्येही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता पुढची जी माहिती आहे की तुम्हाला खरंच 2 हप्ते येतील का? आता इथून पुढे तुम्हाला फक्त डिसेंबरचाच हप्ता येईल का जानेवारीचा येईल का? आता डिसेंबरचं वितरण कधी होणार आहे या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर नक्कीच जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता. इतर महिलांना शेअर माझा व्हिडिओ करा आणि कमेंट जरूर करा. कमेंटच्या सुद्धा आपल्याला खूप महत्व आहे आणि कमेंट सुद्धा तुमच्या खूप महत्वपूर्ण असतात आपल्यासाठी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ताई आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, मग आम्हाला डिसेंबर आणि जानेवारी 2 हप्ते येतील का? तर अजिबात नाही. तुम्हाला फक्त डिसेंबरचाच हप्ता येणार आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला येणार नाही. आता काय येणार नाही मला तुम्हाला ते सांगणार आहे. आता फक्त डिसेंबरचा हप्ता काय येणार आहे, तर जानेवारीचं वितरण जर पुढे गेलं, कधी फेब्रुवारीमध्ये गेलं डिसेंबर आणि जानेवारी, तर तुम्हाला पुढचे 2 हप्ते येण्याची शक्यता आहे, अन्यथा येणार नाहीत. डिसेंबरचंच वितरण होणार आहे. आणि आता डिसेंबरचं वितरण कधी होणार आहे, तर डिसेंबरचं वितरण जे आहे ना, साधारण तुम्हाला 14 किंवा 13 किंवा 14 फेब्रुवारी म्हणजे 13 ते 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला हे वितरण होऊ शकतं. मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे वितरण होईल डिसेंबर महिन्याचं. आलं का लक्षात? आणि समजा जर नाही झालं तर तुम्हाला 16 तारखेच्या नंतरच आपल्याला डिसेंबर महिन्याचं वितरण होणार आहे. बाकी तर ह्या वितरणासंदर्भात म्हणजे डिसेंबरच्या वितरणासंदर्भात अगोदर अर्थ विभागाकडून निधी मंजूर केला जाईल, त्यानंतर GR येईल आणि त्यानंतर वितरण होईल. अशी सगळी प्रोसिजर असते. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून माहिती येत नाही, आता तुम्ही बघितलं नोव्हेंबरचा हप्ता तर डायरेक्ट वितरणाला सुरुवात झाली. वितरण कधी झालं वितरण कळलं पण नाही आपल्याला. 2 दिवसामध्ये वितरण संपलं पण. म्हणजे खूप गोंधळ झाला होता. त्यामुळं जोपर्यंत अपडेट येणार नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे जर वितरण झालं तुम्हाला तर तुम्हाला 13 जानेवारी किंवा 14 जानेवारीला होईल. झालं वितरण तुम्हाला तर मकर संक्रांतीच्या अगोदर होईल किंवा मग नंतर हे वितरण होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि एकच हप्ता येणार आहे फक्त डिसेंबरचा. जर जानेवारीचा हप्ता येणार असेल तर सरकारकडून तशी माहिती येईल. जर माहिती आली सरकारकडून 2 हप्ते येणार आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही माहिती कोणासाठी होती? ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे त्यांच्यासाठी. आता येऊ दुसऱ्या महिलांकडे ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. तर नोव्हेंबरचा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांचं असं म्हणणं आहे ना, की ताई आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्ते येतील का? तर अजिबात नाही, असं होणार नाही. कारण का माहितीये का तुम्हाला सांगते. कारण आता अगोदर जे आपले पैसे पेंडिंग असायचे, आपले हप्ते पेंडिंग असायचे ना, तर ते आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळायचे. पण आता तसं होत नाही. आता ज्या महिन्याचं वितरण त्या महिन्यालाच होतं. म्हणजे आता नोव्हेंबरचं वितरण झालं तर ते तुम्हाला फक्त नोव्हेंबरचंच होणार. डिसेंबरचं झालं तर फक्त डिसेंबरचंच होणार. त्याच्यामध्ये नोव्हेंबर ऍड केला जाणार नाही. हे सगळ्यात महत्वाची माहिती आहे. जर आता हप्ता आला तर तुम्हाला फक्त डिसेंबरचाच येणार आहे, नोव्हेंबरचा येणार नाही. अजून एक, याच्यावर समजा सरकारकडून माहिती आली की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्ते मिळणार आहे, तर ती सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये अपडेट येणं गरजेचं असतं आपल्याला आणि अपडेट आल्याशिवाय आपण सांगत नाही. कारण आपलं चॅनल खात्रीशीर चॅनल आहे. महाराष्ट्रामधलं एकमेव चॅनल आहे जे खरी माहिती तुम्हाला देतं सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत. त्यामुळं मी कुठल्याही महिलांची फसवणूक करणार नाही, चुकीची माहिती देणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत माहिती येणार नाही तोपर्यंत मी सांगत नाही. पण एवढं नक्की आहे की आता फक्त डिसेंबरचं वितरण होईल. ना नोव्हेंबरचं होणार आहे ना जानेवारीचं होणार आहे. आता एकच महिन्याचं वितरण होईल डिसेंबर महिन्याचं. ते मी तुम्हाला सांगितलं कधी होणार आहे. बाकी नोव्हेंबरचं वितरण होईल का जानेवारीचं वितरण एकत्र होईल, असं 3 महिन्याचं वितरण एकत्र होईल, या सगळ्या मुद्द्यावर सरकारकडून माहिती येणार आहे. ज्यावेळेस सरकारकडून माहिती येईल मी तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका. चला तर मग ही सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती होती. नक्कीच तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असणार. जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणींना आपल्या या व्हिडिओला अवश्य शेअर करा. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, बसने कोण कोण प्रवास करतं? बसने महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या महिला आपल्या प्रवास करतात? मला जरा कमेंट करून सांगा. कारण त्याच्यावर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून तुम्हाला विचारलेला आहे. बसने कोण कोण प्रवास करतं आपल्या महिला? त्यांनी मला नक्की कमेंट करा. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल.
आपल्या डिसेंबर महिन्याचं वितरण कधी होणार आहे किंवा 2 हप्ते एकत्र येणार आहेत का. बाकी तर सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे आपल्या कालच्या लाईव्हमध्ये. तुम्ही कालची लाईव्ह आपली पहा. निकषावर पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुमचा फॉर्म अपात्र होईल का, तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही का, ती सुद्धा माहिती मी निकषाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सर्व आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ अपलोडेड आहेत. तुमच्या प्रश्नांवरच सगळे व्हिडिओ आपले आहेत. तर नक्कीच कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.